पंचगंगा इथल्या पंचगंगा नदीमधील चंदूर ते इचलकरंजी या 10 किलोमीटर लांबीच्या नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी शासनानं मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे नदीपात्रातील गाळाचा प्रश्न मार्गी लागणार असून पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती कमी करण्याला तसंच नदीपात्राची वहन क्षमता वाढण्याला मदत होणार आहे, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली. चंदूर ते इचलकरंजी या दरम्यान एकूण 10 किलोमीटर लांबीच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचलाय. त्यामुळे नदीच्या प्रवाहावर परिणाम होत असून पावसाळ्यात नदीपात्राची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होत असल्याचंही निदर्शनाला आलंय. या संदर्भात मागील आठवड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात बैठक झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर शासन स्तरावर सातत्यानं पाठपुरावा करून पंचगंगा नदीतील गाळ काढण्याच्या कामास मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांना अखेर यश आलं असून शासनानं या कामाला हिरवा कंदील दाखवलाय. गाळ काढण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर पंचगंगा नदीपात्राची खोली आणि पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे चंदूर इचलकरंजी परिसरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असून पूर परिस्थितीच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे, असंही आमदार आवाडे यांनी सांगितलं. जलसंपदा विभागाचे अवर सचिव सुम जगताप यांनी आदेश जारी केलाय. शासनाच्या या निर्णयाबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून आमदार आवाडे यांच्या पाठपुराव्यांचं स्वागत करण्यात येतंय.